झी 24 तास एक पाऊल पुढे. नैराश्याच्या डेडलाईनला आशेची लाईफलाईन कशी येईल किंवा नेमकं काय करावं याविषयी आम्ही चर्चा केली काही मान्यवरांशी. त्यांनी दिलेला कानमंत्र. त्या स्ट्रगलर्सना सांगायचं आहे की तुम्हाला जर मिळालं नाही कुठे काम किंवा कुठे काय तर असं तुम्ही निराशवादी होऊ नका. निराशवादी झालात तर तुमचा एक स्वतःचा जो सेल्फ कॉन्फिडन्स असतो, तुम्ही सेल्फ कॉन्फिडन्समुळेच तुम्ही या चित्रपट सृष्टीमध्ये येण्याचा प्रयत्न करता आणि तो जर प्रयत्न तुमचा असफल राहिला तर तुमचा जो कॉन्फिडन्स आहे हा तुम्ही कुठेही घालवू नका. तुम्ही एक एवढं लक्षात ठेवा की तुम्ही जरी एकीकडे जरी सक्सेसफुल झाला नाही तर दुसरीकडे तुम्ही चांगल्या पद्धतीने सक्सेस होऊ शकाल. आणि ह्याच्याकरता मला एवढं सांगणं आहे की तुम्ही तुमचं स्वतःचं शिक्षण यामध्ये पूर्ण करून मग चित्रपट सृष्टीमध्ये तुम्ही या. खरं म्हणजे कुठलंही क्षेत्र असे ना, जगणं असे ना, याला स्वतःचीच ताकद, स्वतःची निष्ठा, स्वतःवरची निष्ठा ही गरज असते. कुठल्याही अर्थानं आत्महत्या ही समर्थनीय. ती खूप स्वप्न असतात, सारीच काही पुरी होत नाही, वेळेत होत नाहीत आणि कधीही पुरी होत नाहीत अशी ही स्वप्न. पण स्वप्न मात्र माणसाने बघत राहिलं पाहिजे, त्यासाठी झटलं पाहिजे, स्वतःला झोकून दिलं पाहिजे. पण मन मात्र खंबीरच ठेवलं. मन मात्र खंबीरच ठेवलं पाहिजे आणि स्वप्न मात्र पाहिली पाहिजेत. आपल्या राजदत्त यांनी सांगितलं, किरण शांताराम यांनी कानमंत्र दिला. आपल्याकडे वेळ थोडा मी जातोय डॉक्टर संदीप जाधव यांच्याकडे. संदीप जाधव, आपण बायोलॉजिकल चेंजेस बद्दल बोलवतात, केमिकल चेंजेस बद्दल मेंदूमधल्या बोलवतात. आज जे स्ट्रगलर्स आहेत त्यांना तुम्ही एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काय कानमंत्र द्याल, काय सांगाल या सगळ्या नैराश्यावर त्यांनी मात करून ती डेडलाईन ओलांडून आशेची लाईफलाईन कशी मिळवावी? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा छातीत दुखतं तेव्हा आपल्याला कळतं की हृदयाशी निगडीत काहीतरी आहे, लंग्सशी निगडीत काहीतरी आहे. तर तसंच आपल्या मेंदूमध्ये एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स आहेत, इमोशन्स आहेत, आशा आहेत, आकांक्षा आहेत, प्रेम आहेत. त्याच्याशी संदर्भात काम करणारं एक यंत्र आहे, त्याला आपण मन म्हणूया. ते मन हे एक माइंड हे एक ऑर्गन म्हणून प्रपोज करायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जेव्हा काही चेंजेस होतात आणि ते मी सांगितल्याप्रमाणे 7 दिवसापेक्षा जास्ती राहतात, तेव्हा डिप्रेशन असण्याची जेव्हा शक्यता असते तर नुसतं समुपदेशन देऊन, नुसतं पाठीवरती थाप मारून नाही होत त्याच्यामध्ये. जसं आता मी सांगितलं की दुसरे कुठचे रोग झाले की आपण डॉक्टरकडे जातो, ती औषधं घेतो, तसंच डिप्रेशनसाठी पण उत्तम बरेच संशोधनानंतर झालेली औषधं आहेत. औषधं घेऊन आपण कारण हे कुठचंही डिप्रेशन लवकरात लवकर दूर होणं हे तेवढंच आवश्यक असतं. याच्यामध्ये सिंगल लाईन ट्रीटमेंट नाही आहे, परंतु प्रायमरी लेवलवरती आज जेव्हा डिप्रेशन आपल्याला फाईट करायचे तेव्हा आपल्याला चांगली योग्य डायग्नोसिस प्रॉपर करून ती त्या पद्धतीची अँटी डिप्रेशंट मेडिसिन्स डॉक्टरच्या सल्ल्याने त्यावर तातडीनं उपाय करणं गरजेचं आहे. तुमच्याकडे सपोर्ट सिस्टीम चांगल्या असतील तरच तुम्ही ही नैराश्याची डेडलाईन पार करून आशेची लाईफलाईन मिळवू शकाल, अशा प्रकारचा आशावाद आपल्याकडे डॉक्टर संदीप जाधव यांनी व्यक्त केलाय. या कार्यक्रमाचा शेवट करताना पुन्हा मला एकदा कविवर्य अरुण म्हात्रे यांच्याच आज ताज्या या घटनेवर लिहिलेल्या कवितेचा आधार घ्यावा असा वाटतो. कविवर्य अरुण म्हात्रे म्हणतात, काय बये केलेस जिया, त्यागलीस काही दुनिया. फुलण्याआधी फूल असे, पुष्करती काही काया. जगण्याला अस्ती वळणे, जगण्याला अस्ती वळणे. वास्तव जरी आणि विघ्ने असतील पुढच्या वळणावर, हृदयी जपलेली स्वप्ने. आठवल्या असत्यास जरी लख दिव्यांच्या लक्ष खुणा. थांबलीच असतीस पुरी, करण्याआधी मरण गुन्हा. थांबलीच असतीस पुरी, करण्याआधी मरण गुन्हा. अगं वसा असे हा सिनेमाचा पिक्चर 100 रिळांचा. शॉट सुरू होण्याआधीच ध्यास कसा हा पॅकअपचा. काय सांगू त्या पोरीना उडू पाहती ज्या गगनी. काय सांगू त्या पोरीना उडू पाहती ज्या गगनी. पंख कसे देऊ त्यांना तुझे चित्र देखून नाही. पंख कसे देऊ त्यांना तुझे चित्र रेखून नाही.
झियाच्या मृत्यूचं हे पान उलटताना हा कार्यक्रम सादर करण्यामध्ये ज्या ज्या व्यक्तींनी आम्हाला सहकार्य केलं, डॉक्टर संदीप जाधव, दिलीप ठाकूर या दोन्ही मान्यवरांचे आभार. हा कार्यक्रमाचा फॉर्मॅट आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.